धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या आरोपींची माहिती मिळवून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतू खोकर व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी यशस्वी कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जतवार यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, पोलीस नाईक बब्बन जाधवर, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल महबूब अरब, कॉन्स्टेबल विनायक दहीहंडे व प्रकाश बोहिनबाड यांच्या पथकाने 17 जून रोजी संध्याकाळी 7:30 वाजता पेट्रोलिंग दरम्यान ही कारवाई केली आहे। गोपनीय माहितीवरून कारवाई। तेरणा कॉलेज परिसरात विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत अंधारात 4 ते 5 इसम 4 चाकी व मोटारसायकलसह संशयास्पद हालचाली करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पथकाने तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली। पोलिसांना पाहून 2 आरोपी मोटारसायकलवरून पळून गेले तर उर्वरित 3 इसमांना घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले। ताब्यात घेतलेले आरोपी याप्रमाणे: धूपकिरण उर्फ अनिल शेठ रामलगन चौधरी, वय 47, राहणार बस्ती, उत्तर प्रदेश। निलेश उर्फ कांचन संभाजी चव्हाण, वय 32, राहणार काकानगर, धाराशिव। मुकेश श्याम शिंदे, वय 24, राहणार शिंगोली, धाराशिव। जप्त मुद्देमाल याप्रमाणे: गावठी पिस्तूल किंमत 75,000 रुपये, 3 जिवंत काडतुसे त्याची किंमत आहे 600 रुपये, तर लोखंडी कोयता आणि हुंडाई शँट्रो कार किंमत आहे 2,30,000, बुलेट मोटरसायकल 1,55,000, होंडा ॲक्टिवा 45,000 रुपयाची, तर एकूण जप्त मुद्देमालाची किंमत आहे 5,05,800 रुपये। तर 3ही आरोपींविरुद्ध धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे दक्ष पथकामुळे शक्य झाली असून गुन्हेगारी रोखण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने सांगितले आहे।